हे नमस्कार, रामकृष्ण हरी. ऑलमोस्ट सकाळच्या 6 आणि दिवसाची सुरुवात एकदम झोप व्यवस्थित झाली की कशी सकाळ एकदम छान होते. दिवसाची सुरुवात करतोय तर प्रसन्न वातावरणाने करू. थोडंसं वर्णन सांगतो निसर्गाचं, तुम्ही एकदा बघून घ्या. सकाळचे 6 वाजतात. उसातनं वरती येणारा सूर्य आत्ता तो आला नाही, थोड्या वेळ येईल. पाखरांची किलबिलाट, पाखरं इकडून तिकडं त्यांच्या ड्युटीवरती चालली आहेत. काहींना आता उठवायचं आहे, कोंबड्या हरवतील. प्रसन्न वातावरणात एकदम दिवस सुरू केला ना, दिवस छान जातो. जे काय आयुष्यात करतोय तुमच्यासोबत शेअर करतो, जेणेकरून जिथे कुठे असाल आयुष्यात असं वाटत असेल थोडंसं आयुष्य बोरिंग होतंय तर चिंता करू नका. व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि ऑनेस्टली सांगतो, जे काय करतोय हसत खेळत करणारे. आयुष्यात प्रॉब्लेम येतात असं नाही आहे, भरपूर येत नाहीत असं नाही, भरपूर येतात. पण ठीक आहे, आपण जर चेहऱ्यावरती स्माईल असेल तर सगळ्या गोष्टींना टॅकल करणं थोडंसं सोपं जातं. मला फिटनेस आवडते, खूप दिवसापासून असं वाटतं की काहीतरी करेल फिटनेसमध्ये, करिअर वगैरे बरंच काय काय. पण घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या काही गोष्टी पाहणं थोडंसं अवघड होतं. पण ठरवलं जरा वेळ काढून लवकर उठेल, सगळ्या गोष्टी मॅनेज करेल आणि जे काही प्रवास असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल. जे म्हणजे एकदम टू बी फ्रँक ब्लंट, जो काही चांगला वाईट अनुभव असेल तो सगळा शेअर करेल. आयुष्य म्हणजे म्हणजे डेस्टिनेशन नाही, आयुष्य म्हणजे जर्नी आहे. आपण ती जर्नी सेलिब्रेट करूयात. आणि आजपासून जे काय करतो ते तुमच्यासोबत शेअर करेल. बाय द वे, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. पुढे जे काही दिवसभर करतो ते सगळ्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करा. बाय द वे, लव्ह यू ऑल. हॅपी गुड मॉर्निंग. दिवसभर भरपूर धावपळ करतो, भरपूर गोष्टी असतात, पण ना हातात चहाचा ग्लास. म्हणजे गंमत बघा, व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणून चहा म्हणजे कॅमेरा सेट केला, चहा अख्खा पिऊन झाला आणि व्हिडिओ बघतोय तर व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला. खूप वेळा आपल्या आयुष्यात असं होतं की आपण करायला एक जातो होतं, म्हणजे आपली इंटेन्शन चांगलं असताना त्या गोष्टी होतच नाहीत किंवा त्याचा अर्थ वेगळा घेतला जातो. आता इमॅजिन करा, मी व्हिडिओ शूट करायला कॅमेरा सेट केला, चहा मी अख्खा पिऊन घेतला, जे व्यक्त व्हायचं ते व्यक्त झालो, पलीकडे जाऊन बघतोय तर कॅमेरा ऑनच केला नव्हता. खूप वेळा होतं असं. आपण आयुष्यातले प्रॉब्लेम्स किंवा परिस्थिती हँडल कशी करतो डिपेंड करतं. आपल्या आयुष्यात काय येणं किंवा काय जाणं हे आपल्या रिॲक्शनवरती मॅटर करतं. खूप वेळानं आपल्याला कोणाचा स्वभाव किंवा काही पटत नसतं, मनामध्ये राहत नाही, आपण पटकन बोलून जातो आणि समोरच्या व्यक्तीला आपलं इंटेन्शन नसतं, आपण साध्या मनाने बोलून जातो आणि समोरची व्यक्ती खूप जास्त हेवी घेते किंवा चुकीचा अर्थ घेते. आणि फ्युचरमध्ये आपल्या काही गोष्टी होणार असतील किंवा काय, तर ती व्यक्ती किंवा अडथळा येतो मध्ये, ते लोक आपलं ऐकत नाहीत, आपल्या काही गोष्टी त्यांना लागलेल्या असतात. असं खूप काही होतं. बाय द वे, एक कॉमेडीमध्ये ट्रॅजेडी झाली. ठीक आहे, असं गाईंना गवत वगैरे तोडायचं आहे. पण ऑनेस्टली सांगतो, ही धावपळ वर्थ इट आहे, छान वाटतं. मी कधीच म्हणजे ना, खूप वेळा आयुष्यात खूप काही गोष्टी ट्राय केल्या की हे करूयात ते करूयात, अर्ध्यातनं सुटल्या. आयुष्यातली एकमेव गोष्ट आहे जी मी माझं मन व्यक्त करतो किंवा जो शेती करतोय. आयुष्यातले 25 वर्ष पुण्यात काढलेत. आता गेल्या 4 एक वर्षापासून आळंदीला शिफ्ट झालोय, आईबाबांसोबत दुधाचा व्यवसाय करतोय. खूप वेळा असं वाटतं घेतलेला निर्णय योग्य आहे का चुकीचा आहे. पण असं वाटतं की ठीक आहे ना, चुकीचा जरी असला तर काय झालं, अनुभव तरी मिळेल. आणि चुकीचं असं काही नाही आहे. स्टार्टिंगला थोडं असं झालं की आपण आपल्याच्याने होईल का नाही, पण हळूहळू करता करता 4 वर्ष झाले आणि ते छान वाटतं. आता कोणतीही गोष्ट सुरुवातीला थोडीशी जड वाटते, पण हळूहळू ज्या गोष्टीची सवय झाली की माणूस सेटल डाऊन होतो, त्याच्यात छान वाटते. बाय द वे, आपल्याला अख्खं जग फिरायचं आहे, सगळे देश फिरायचे आहेत आणि डेफिनेटली आपण त्या गोष्टी करूयात. मी माझ्या आयुष्यात जर एखादी गोष्ट ना अशी पकडली की मग ती सुट्टी देत नाही. मग होऊ दे, जे व्हायचं ते होऊ दे. आता माझं वय 29 आहे, आयुष्यात 29 वर्षाचा झालो. आज जर आयुष्यात कुठं गिवअप केलं ना, तर पुढं देव पण माफ नाही करणार, कारण याच्या आधी गेलेलं वय काय परत येणार नाही. जे समोर येणार पुढचं जे वाढून ठेवलं ते आपल्याला माहीत नाही आहे. आपल्याकडे काय असतं, रोजचा दिवस छान पद्धतीने जगायचा आणि तोच प्रोसेसमधून पुढं जायचा. बाय द वे, रामकृष्ण हरी. जिथे कुठे असाल, आयुष्यात असं पडल्यागत वाटतंय ना, एकदा व्हिडिओ बघा. दिवसभर भरपूर काम असतं, पण चेहऱ्यावरची स्माईल काय वाटेल. देव पण त्याच्याच आयुष्यात प्रॉब्लेम पाठवतो ज्याच्यात थोडीशी कॅपेबिलिटी असते. हे लोक सांगतात तेव्हा पटत नाही, पण आपण जेव्हा एखादा प्रॉब्लेम फेस करतो आणि त्याच्यातनं सुखरूप बाहेर पडतो ना, तेव्हा त्या गोष्टीवरती विश्वास बसतो. हा, या गोष्टी बरोबर आहेत. आपण खूप जास्त मोटिवेशनल रील पाहतो, व्हिडिओ पाहतो, पण एंड ऑफ द डे तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्समधून किंवा तुमच्या आयुष्यातल्या ना रोजच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या येत राहते वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला जे त्रास होतो, त्याच्यातनं आपण जे शिकतो, अनुभव घेतो आपल्या लाईफमधल्या परिस्थितीतून, त्याच्यापेक्षा गुरु मोठा कोणी नसतो. आता गाईंच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करायची, हातामध्ये कोयता आहे आणि पद्धतशीर काम करायचं आहे. बाय द वे, जिथे कुठे असाल, एक गोष्ट ऑनेस्टली सांगतो, तुमच्या जर हातात देवाने दिलेलं शरीर आहे आणि त्या शरीरात हे हात आहेत,
तुमचा ह्या मनगटांवरती विश्वास असेल ना तर जगातली सगळी गोष्ट होते. मोटिवेशन असं काही नाही, जे ऑनेस्टली मी जे करतो ते सांगतो. शरीराने बारीक होतो, तब्येत व्यवस्थित नव्हती, कधी शाळेत कधी कोणी खेळत नाही घेतलं, कॉलेजमध्ये गेलो तर बॉडी बिल्डिंगच केली, बॉडी एकदम मजबूत बनवली. बॉडी शरीरामुळं आजारी पडायचो, शरीर छान झालं, आजार पण गेलं आणि कॉन्फिडन्स पण मिळाला. 4 चौघामध्ये थांबून बोलायची ताकद नव्हती, आज 100 लोकांच्या समोर बोलू शकतो आणि बोलतोय. भीती राहत नाही. एखादी गोष्ट तुम्ही जर पकडून सुरुवात केली ना, सुरुवातीला अवघड वाटतं, पण हळूहळू कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि जे काही गोष्ट करताय त्यात यश पण मिळतं. बाय द वे, आपल्याला सरळ गायींसाठी गवत तोडायचं आहे, एकदम झापूक झुपूक तोडतो मी, गवत तोडतो. तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ शेवटपर्यंत. काम करायचा ना एक छोटासा हॅक सांगतो. आपल्याला खूप वेळा ना काम करून कंटाळा येतो, इच्छा होत नाही. बाय द वे, गाईंसाठी एकदम गवत वगैरे तोडलेलं आहे व्यवस्थित, तर तिथून घेऊन जायचं आहे. खूप वेळा ना आपल्याला कंटाळा येतो, होत नाही, किंवा ना एका लिमिटनंतर आपण थांबून जातो. तेव्हा सांगतो काय करायचं. कंटिन्युअसली एकसारखं काम करायचं असेल तर थोडंसं आयुष्यात झालेला अपमान, एखादी गोष्ट घेताना कॉम्प्रोमाइज स्वतःसोबत केलेलं कॉम्प्रोमाइज, आपल्या म्हणजे ना एखादी गोष्ट हवी आणि ती घेण्याकरता जेवढा पैसा पाहिजे तेवढा अकाउंटला नाही आहे. 4 चौघामध्ये आपल्याला तेवढी रिस्पेक्ट मिळत नाही. कधीतरी झालेला अपमान, शाळेतनं जी गोष्ट हवी ती भेटली नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर एकदा डोक्यात घेतल्या ना तर जे काम करताय ते परत एनर्जीने कराल. आणि सांगायचं तात्पर्य, तुमचं ना शरीर नंतर दमतं, आधी तुमचं मन दमतं. जर मनाला दमून दिलं नाही ना तर तुमचं शरीर परत काम करतं. तुम्ही म्हणजे 5 किलोमीटर पळालात, तुमची कॅपॅसिटी 4 किलोमीटरची आहे, तुम्ही 5 किलोमीटर पळालात आणि असं वाटतं की आता होऊ शकत नाही. तिथं जर समोर तुम्ही फॅमिली ठेवली, तुमच्या घरचं कोणीतरी तिकडे 10 किलोमीटर नंतर बसले, त्याला ताण लागली आणि तुम्ही इकडून पाणी घेऊन चाललाय, असं जर स्वतःला सांगितलं ना, म्हणजे काही सांगा, असं एक व्हॅलिड रिझन दिलं ना, तर तुमचा माइंड अख्खे पुढचे 5 किलोमीटर पण जसे आधी पळाले तसे पळू शकतं. बाय द वे, हे सगळं गवत तोडलेलं आहे, मला घेऊन जायचं, पुढे धारा वगैरे काढायच्यात, पॅकिंग करायचं आहे, पुण्यात जायचं आहे, दूध डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, जिमला जायचं आहे, परत बॅक टू रुटीन ट्रॅव्हल करून घरी यायचे, सगळ्या काही गोष्टी आहेत. बाय द वे, मलाही असं वाटतं की आपल्याच्याने होणार नाही, पण डोक्यात आपण काहीतरी गोल मोटिवेशन ठेवलं ना की मला ह्या गोष्टी अचीव करायच्यात, डेफिनेटली आपण त्यासाठी पळतो.